माझ्यावरती जो व्हिडिओ चालू आहे ना, तो जरा काळजीपूर्वक बघा. ट्रस्ट मी, शेवटपर्यंत पाहिला तर डोळ्यात पाणी येईल. या छोट्या मुलाचे दोन्ही हात नाहीत, पण त्याच्या चेहऱ्यावर जी स्माईल आहे ना, ती कदाचित आपल्यासारख्या पूर्णपणे स्वस्थ लोकांच्या चेहऱ्यावरती नसते. समोर बरीच मुलं आनंदाने खेळत आहेत आणि हा मुलगा फक्त त्यांना बघत आहे. आपण विचार करू, हात नाहीत तर खेळणार कसं? पण त्याच्या चेहऱ्याकडे बघा. तो स्वतः खेळत नसला तरी इतरांच्या आनंदात आनंद शोधतोय. आणि तेवढ्यात एक छोटी मुलगी त्याच्याकडे येते आणि तिचं खेळणं त्याला देते. पुढे जे घडतं ते खरंच हृदयाला स्पर्श करणार आहे. हा मुलगा आपल्या पायाच्या अंगठ्याने दोरी पकडतो आणि ते खेळणं खेळायला लागतं. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, इतका निरागस, इतका खरा की नकळत तुमच्या चेहऱ्यावरही स्माईल येईल. आणि एकीकडे आपण, ज्यांच्याकडे सर्व काही आहे तरी छोटीशी अडचण आली की देवाने माझ्याबरोबर असं का केलं, माझं नशीबच खराब आहे असं म्हणत तक्रारी करत बसतो. पण हा छोटासा मुलगा, ज्याच्याकडे खेळण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असायला हवी होती, दोन्ही हात, तेच त्याच्याकडे नाहीत, तरीही एकही तक्रार नाही. निसर्गाने जे दिलं त्याच्यात आनंद शोधत तो जगतोय. कदाचित यालाच लाईफ म्हणतात. जेव्हा कधी तुम्हाला वाटेल की परिस्थिती तुमच्या विरोधात आहे, जेव्हा पण खूप उदास असेल, तेव्हा या मुलाचा हसरा चेहरा आठवा. कारण आनंद हा परिस्थितीत नसतो, तो आपल्या नजरेत असतो. बरोबर आहे ना?